धैर्य व जिद्दीचा आविष्कार घडवणारी नागपूरची 17 वर्षीय अ, ईश्वरी पांडे हिने एक पार सामुद्रधुनी ही यशस्वीरित्या पार केलेली आहे आणि आपल्यासोबत ईश्वरी आहे. खरं तर जगातली पहिली महिला, दृष्टिहीन महिला ईश्वरी ठरलेली आहे आणि हा पराक्रम तिने पार केलेला आहे. आपल्यासोबत ईश्वरी बोलणार आहे. ईश्वरी, काय सांगशील? किती चॅलेंजिंग होतं? काय कठीण प्रसंग होता आणि काय अनुभव आहे तुझा? मॅडम, मला हे अभियान केल्याबद्दल खूप छान वाटत आहे आणि बऱ्याच दिवसापासून मी याची प्रॅक्टिस करत होती आणि 6 तारखेला माझं हे अभियान पूर्ण झालं. कसं वाटतंय तू हे यशस्वीरित्या पार केलं? मला खूप आनंद होत आहे. अ, या मोहिमेची सुरुवात किती वाजता झाली? किती वेळ लागला? आणि श्रीलंकेपासून भारतापर्यंत यायला तुला काय कठीण प्रसंग होता? किती चॅलेंजिंग होती हे? माझं हे इव्हेंट 4 वाजता सुरू झालं. मी समुद्रामध्ये उडी घेतली तर वारे वाहत होते. प्रचंड लाटांचा मला सामना करावा लागला. मला पोहताना खूप ताकद लागत होती. मागे-मागे सरकत होती. नंतर 2 तासांनी लाटांचा प्रवाह थोडा कमी झाला आणि मी 3:15 वाजता भारताच्या बॉर्डरवर पोहोचली आणि मला 11 तास 15 मिनिट लागले. सराव कसा केला? 11 तास पोहण्यासाठी खूप ताकद लागली, मानसिक आणि शारीरिक. नागपूरला कुठे सराव झाला? नागपूरला मी NIT पूलवर प्रॅक्टिस करायची 5 ते 6 तास. त्याच्यामध्ये 10 किलोमीटर ड्रिल्स, लेग किक, आर्म ॲक्शन, वन आर्म, दुसरा हात ऑल्टरनेट फुल स्ट्रोक. त्यानंतर अंबाझरी तलावावर 5 ते 6 तास प्रॅक्टिस करायची. त्यानंतर खिंडसीच्या तलावावर लाँग डिस्टन्ससाठी 5 ते 6 तास. त्यानंतर मांगलीचा तलाव, तिथे पण जाऊन प्रॅक्टिस करायची. मानसिक आणि शारीरिक देखील खूप मेहनत लागलेली आहे. याचा कशी तयारी केली तू? पूर्वतयारी कशी होती? याची तयारी मी आधीपासूनच करत होती आणि शारीरिक क्षमता मग कमी नाही झाली पाहिजे यामध्ये मी फीडिंग्स घेत होती. वेगवेगळ्या प्रकारचे ज्युसेस, त्यामध्ये निंबू सरबत, चॉकलेट्स, एनर्जी ड्रिंक, खजूर, अशा प्रकारचे इलेक्ट्रॉल पावडर्स राहत होते. नेक्स्ट आता काय आहे? आता ईश्वरी काय करणार आहे आणखी? आता नेक्स्टच्या ज्या नॅशनल, इंटरनॅशनलच्या ज्या कॉम्पिटिशन्स आहेत त्यामध्ये मला पार्टिसिपेट करायचं आहे. ईश्वरी, जन्मता तू दृष्टीहीन आहे असं बरेच लोक खचून जातात. आम्हाला माहिती आहे दृष्टीहीन लोक खचत नाही. त्यांना एक वेगळा पॉवर असतो. पण सर्वसाधारण लोक देखील खचतात. आम्ही हे करू शकतो की नाही असं कुठेतरी त्यांच्यामध्ये संभ्रम असतो. तू काय सांगशील अशा विद्यार्थ्यांना? मी अशा विद्यार्थ्यांना हेच सांगेल की जे पण स्पोर्ट्स असेल, त्या स्पोर्ट्स तुम्हाला जे पण आवडत असेल जो स्पोर्ट्स, त्यामध्ये सहभागी होऊन आपल्या भारत देशाचे नाव उंचावा. नक्कीच आपल्यासोबत ईश्वरीचे कोच देखील आहे. काय सांगाल सर, कशी तुम्ही पूर्वतयारी केली? कशी तयारी तुम्ही ईश्वरीकडून करून घेतली आणि काय नेमकं तुम्ही ईश्वरीमध्ये बघितलं की तुम्हाला असं वाटलं ईश्वरी हा पराक्रम करू शकते? हे अभियान अतिशय कठीण होतं, कारण की अजूनपर्यंत पारची स्ट्रीट पार करणारी अजूनपर्यंत कोणतीही दृष्टिकोनहीन जगामध्ये साहस पूर्ण केलेले नाही. परंतु ईश्वरीने मागे सागरामधल्या ज्या कॉम्पिटिशन्स तिने स्टार्ट केले आणि त्याच्यामध्ये यश कमवलं, त्यावेळी मला वाटलं ही मुलगी तिच्यामध्ये जिद्द, सातत्य, परिश्रम या तिन्ही गोष्टी जे खेळाडूमध्ये पाहिजे ते मला हिच्यामध्ये आढळले. आणि त्याच्यापासून मी सराव केला आणि सरावामध्ये अतिशय अ, कठीणता आली याच्यामध्ये म्हणता येईल, की अंबाझरी जलतरण तलाव आहे हा पूर्णतः हिरव्या याच्याने झाकून गेलेला आहे वनस्पतीने. त्याच्यामुळे आता आपण तर हे शिवधनुष्य ओढलेलं आहे आता, परंतु आता बाण कसा मारायचा असं झालं आहे, की मग इथे प्रॅक्टिस आम्ही नागपूरपासून 50 किलोमीटर अंतरावर जो तलाव आहे, खिंडसी तलाव, त्या ठिकाणी आम्ही सुरू केली. दर रविवारी किंवा 2-3 दिवसाअगोदर आम्ही त्या ठिकाणी जायचो आणि पहाटे 5 ते 12 वाजेपर्यंत इथं 6 ते 7 तासात सराव त्या ठिकाणी घेतला आहे. याशिवाय तो तलाव जेव्हा आम्हाला वाटलं की हा दूर आहे, म्हणून आम्ही उमरेड तालुक्यातील तालुक्यामध्ये जे मांगली नावाचं गाव आहे त्या ठिकाणी तलाव शोधला. त्याचं परीक्षण केलं आणि हा पोहण्यालायक आहे की नाही हे बघून आम्ही तिची प्रॅक्टिस त्या ठिकाणी सुरू केली. त्याच्यामुळे आमचा वेळ वाचायचा.
अ, तशा प्रकारे. आणि याशिवाय अ, प्रामुख्याने हे सर्व ॲडव्हेंचर करायचं असेल तर शारीरिक आणि मानसिक दृष्टीने सुद्धा जो फिट पाहिजे याच्याकरता तिला वेगवेगळ्या प्रकारची योगासन आहेत. आणि प्रामुख्याने योगामध्ये आम्ही तिला शवासन आहे, मत्स्यासन हे करायला लावतो आम्ही. जेणेकरून तिचं मानसिक संतुलन टिकून राहावं. तुम्ही देखील हिच्यासोबत बोटीमध्ये होतात. लाटा भरपूर होत्या. अशा वेळेस ईश्वरीने सांगितलं ते मागे ओढल्या जात होती. काय वाटत होतं? तेव्हा भावना नेमक्या काय होत्या? की ज्यावेळी ईश्वरीचा इव्हेंट हा हा रात्री 1 वाजता चालू होणार होता. परंतु आम्हाला श्रीलंका गव्हर्नमेंटची परवानगी आम्हाला त्यावेळी मिळाली नाही. तर आम्हाला वाटतं की आज आम्हाला आम्ही एवढा खर्च करून आलो आहे 19 लोकं. आज आम्हाला परत जावं लागेल. परंतु त्यांनी सांगितलं की थोडा वेट करा. नंतर त्यांनी 3ची वेळ दिली आम्हाला. 3 वाजता तुम्हाला उचलावं लागेल. वाऱ्याचा जोर कमी होईल. मग त्यांनी पुन्हा स्टॉप सांगितलं. त्यावेळी मी सगळं खचून गेलो. आताही नाही म्हटलं, नंतर आता काय होईल? मग वाऱ्याचा जोर कमी झाला. नंतर त्यांच्यातर्फे संदेश आला की 4 वाजताला उतरायला हरकत नाही. मग ईश्वरीनी 4 वाजता समुद्रामध्ये झेप घेतली. काय सांगाल एक कोच म्हणून? नागपुरात असे अनेक दृष्टीहीन आहे आणि ज्यांना दूरदृष्टी आहे ते देखील लोकं हे करू शकत नाही. ईश्वरीने करून दाखवलं. अशा तुमचा काय संदेश असेल? काय आव्हान असेल विद्यार्थ्यांना? मी सर्वांना हेच म्हणतो की दृष्टीहीन व्यक्ती जर करू शकते आपण काय. प्रत्येकाने आपला आळस झटकला पाहिजे. आणि ईश्वराने आज समाजासमोर एक हे ठेवलेलं आहे की तिच्यामुळे समाजातील ज्यांचा आत्मविश्वास गेलेला आहे, त्यांचा निश्चितच आत्मविश्वास जागवेल, असं मला म्हणायचं. नक्कीच. जे ईश्वरीच्या प्रवासात तिच्या सोबत होते, ते काका देखील आपल्या सोबत आहेत. तुम्ही तिच्या प्रत्येक सरावाच्या वेळेस तिच्या सोबत होता. तिला एवढा लांब घेऊन जाणं असू द्या, घेऊन येणं असू द्या, अशात किती मेहनत लागली आणि काय भावना आहेत तुमच्या? खरं तर तुमचं सगळ्यांचं धन्यवाद. आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी ईश्वरीला आणि तिच्या सरांना माझा हॅट्स ऑफ आहे. कारण तिने जे काम केलेलं आहे ते अतिशय म्हणजे त्याला आपण स्पीचलेस म्हणता येईल. कारण शक्य नाही, आपण पाण्यात जरी उतरतो तरी आपण घाबरतो. पण ते इतकं सुंदर तिने हे कार्य केलं, त्याच्याबद्दल तर तिला शुभेच्छा. आणि विशेष म्हणजे हे काम करताना त्यांची जी अथक परिश्रम, कोचचा त्याच्यामध्ये खूप मोठा हात आहे. त्यांनी खूप चिवटपणाने म्हणजे तिच्याकडनं सराव करून घेतलाय. त्याच्यामध्ये तिच्या आई-वडिलांचा देखील खूप मोठा हात आहे. आम्ही तर काहीच नाही, नाममात्र आहे फक्त. आणि मी या माध्यमातून एकच सांगू इच्छेन, की जर आपली मुलं आता तिला मी तर जलपरीच म्हणतो, नागपूरची जलपरी. तिने विश्वामध्ये नाव कमवलेलं आहे. तर अशा जर जलपुऱ्या आपल्या इथे तयार झाल्या आणि आपल्या गव्हर्नमेंटने किंवा आपल्या प्रशासनाने जर समजा आपले इथले छोटे-छोटे जे तलाव आहेत, इतका मोठा आपला एक कोरोनापासूनचा जो बंद पडलेला जो तलाव आहे, आपला अंबाझरीचा तलाव खराब झालेला आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. त्याच्यानंतर आपलं कामगार कल्याणचा तलाव आहे, की मी कामगार नेता म्हणून मी आवाहन करेन तुमच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून, की कामगार कल्याणचं हे जे कोरोनापासूनचं जे बंद आहे पडलेलं, म्हणजे ह्या मुलांचा, कामगारांचा जो म्हणजे जे ज्यांचा पगार कमी आहे, ज्यांच्यासाठी स्पेशली बनलेलं आहे, ते ते चालू झालं पाहिजे. जेणेकरून अशा काही मध्यमवर्गीय गटामधून लोकांना एक चालना मिळेल आणि त्याच्यातनं अजून चांगले असे विद्यार्थी घडतील. आणि ज्याचा चांगला अनुभव म्हणजे आमच्या सरांकडनं मिळेल आम्हाला. धन्यवाद. ईश्वरीचे बाबा देखील आपल्या सोबत आहे. काय सांगाल? कोणत्या वर्षापासून ईश्वरी सराव करती आहे? कशी तिची मेहनत होती आणि तुमचं कसं पाठबळ लागलं? ईश्वरी मला वाटतं जेव्हा तिचं स्विमिंग सुरू झालं तेव्हा 6 किंवा 7 वर्षाची असेल ती. सुरुवातीला फक्त तिला काहीच नाही. ते तिचा सोबतचा जो भाऊ आहे त्याला मी स्विमिंग शिकवण्यासाठी नेत होतो. हे स्विमिंगसाठी मागं लागत होती. म्हटलं हिला खेळण्यासाठी 2-3 दिवस ही खेळेल बा आणि म्हणेल का मला स्विमिंग करायची नाही आहे. पण हिने कधी असं नाही म्हटलंच नाही आणि स्विमिंग सुरू राहिली. सुरुवातीला तर हिला काही वर्षभर तर काहीच नाही, तुला असं खेळवल्यासारखं करायचं. नंतर बाटवे सरांची भेट झाली माझी. बाटवे सरांना सांगितलं असं-असं आहे. बाटवे सरांनी सांगितलं की बा मी याच्या अगोदर इतर दिव्यांग मुलांना शिकवलं, पण ब्लाइंडला मी अजूनपर्यंत शिकवलेलं नाही आहे. तर बाबा एक आपण एक प्रॅक्टिकल म्हणून मी हिला शिकवतो.
पण बाटवे सरांची हे जे मेहनत आहे स्वतः पाण्यामध्ये उतरून तिला कसं काय हात मारायचे, काय करायचं हे सर्व त्यांनी शिकवलं आणि तिच्यामध्ये काय त्यांनी पाहिलं, जिद्द पाहिली, तर हे सर्व हे मुंबईचं जे अभियान जे केलं एलिफंटा गेट ऑफ इंडिया, हे सरांच्याच मार्गदर्शनाखाली सर्व गोष्टी समोर ते परमिशन काढण्यापासून सर्व गोष्टी सर करतात. मला त्यातलं काहीच नॉलेज, मला स्विमिंग पण येत नाही आणि इथे पण सरांनी सर्व हे केलेलं आहे. नक्कीच आपण बघतो की दूरदृष्टी असलेले लोक देखील जे करू शकत नाही, आपली हिंमत देखील खचून जातात, अशात ईश्वरीने ते करून दाखवलेलं आहे. 11 तास पाण्यात प्रवास करून श्रीलंकेपासून भारतात तिने प्रवास केला आणि आज जगातील पहिली दृष्टिहीन महिला ठरलेली आहे. VKB न्यूज साठी स्वीटी कांद्रीकर, नागपूर.